Hello everyone, this is Rohan Drugade and welcome to our favorite YouTube channel Nursing Guru Marathi. आज आपण टॉप 50 PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे ऑलरेडी DHS, DMR आणि इतर कोणत्याही एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत अशा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे 50 आहेत ते आज आपण बघणार आहोत. सर्वांसाठी एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की याच्यानंतर आपण वन बाय वन टॉपिक वाईज जसं की पिडियाट्रिक नर्सिंग, सायकॅट्रिक नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्याचबरोबर मिडवायफरी अँड गायनॅक, न्यूट्रिशन, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स अशा आपण वन बाय वन लेक्चर सिरीज आपण सिलेबस प्रमाणे घेणार आहे. त्यामुळं all nursing aspirants, all the nursing students and students who are preparing for nursing recruitment exams, I request to all of you, please forward this video to maximum needy persons. Okay, and one more request, please subscribe to our YouTube channel Nursing Guru Marathi. Okay, so we'll start our today's lecture from first question. So see, first question is adenosine triphosphate is an important molecule because of adenosine triphosphate is an important molecule because of why adenosine triphosphate is important molecule because of it is the result of catabolism. Option 2 is stores the energy for use by the body cells. Option 3 is the result of metabolism and last one is the release energy for the uncontrolled burns. So आपल्याला सुरुवातीला हे समजून घ्यायचे की एटीपी, व्हॉट इज एटीपी? एटीपी इज नथिंग बट एनर्जी करन्सी ऑफ अन सेल. ज्यावेळेस आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते त्यावेळेस आपली बॉडी एटीपी मधून, जे की आपल्या सेलमध्ये सगळ्यांना माहिती आहे, सेलच्या स्ट्रक्चर मध्ये इम्पॉर्टंट एक स्ट्रक्चर असते त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतोय. मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी ही एटीपीच्या स्वरूपामध्ये स्टोअर असते. ज्यावेळेस बॉडी इंटरनल फंक्शन जसं की मसल्स कॉन्ट्रॅक्शन्स, नर्व इम्पल्सेस, त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन्स ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस बॉडी ऑटोमॅटिकली एटीपीचा वापर एनर्जी म्हणून करत असते. तो सी राईट आन्सर इज एटीपी स्टोर्स एनर्जी फॉर यूज ऑफ बॉडी सेल्स. ज्यावेळेस बॉडी सेल्सला एनर्जीची गरज असते त्यावेळेस बॉडी एटीपी मधून एनर्जी घेत असते. हे सेम तसंच आहे की ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होत असतं आणि ज्यावेळेस ग्लुकॅगॉन रिलीज होतं त्यावेळेस ग्लायकोजन हे एनर्जी म्हणून यूज होत असतं आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे, तर राईट आन्सर इज स्टोर्स एनर्जी फॉर यूज बाय बॉडी सेल्स. फर्स्ट ऑप्शन इज it is the result of catabolism. No. Third option is the result of metabolism. Wrong. And last option is release energy for uncontrolled bursts. It is also wrong. So मला असं वाटतं की याचं उत्तर सगळ्यांना क्लिअर झालं असेल. Now move towards our next question. Okay, so all of the following is the beverages have an diuretics effect except, म्हणजे काय आहे की खालीलपैकी कोणते घटक असे आहेत की ज्याला डायुरेटिक्स इफेक्ट्स आहे, एक सोडून बाकीच्या सर्वांना डायुरेटिक्स इफेक्ट्स आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज डायुरेटिक्स? डायुरेटिक्स इज नथिंग बट डायुरेटिक्स इज increases the diuretics increases urination. ओके, तो डायुरेटिक्स म्हणजे असे पदार्थ जे की युरिनचं प्रमाण वाढवतात. तर ती त्याच्यामध्ये डायुरेटिक्स इफेक्ट्स असतो. कॉफीमध्ये डायुरेटिक्स इफेक्ट असतो. ह्याच्यामध्ये कॅफेनचं कंटेन असतं. त्याचबरोबर अल्कोहोलमुळे अँटी डायुरेटिक्स हार्मोन्स ज्याला आपण ADH म्हणतो, अल्कोहोलमुळे काय होतं, अँटी डायुरेटिक्स हार्मोन्सची लेवल जे आहे ती कमी होते. त्यामुळं युरिनेशनचं प्रमाण जे आहे ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. आता ह्याच्यामध्ये फक्त मिल्क हा ऑप्शन असा आहे की ज्याच्यामध्ये डायुरेटिक्स इफेक्ट्स नसतात. त्याच्यामुळं
प्रश्न काय आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग हॅव अँड डायरेटिक्स इफेक्ट्स एक्सेप्ट. मिल्कला डायरेटिक इफेक्ट्स सॉरी, टीला डायरेटिक्स इफेक्ट असतो, कॉफी डायुरेटिक्स इफेक्ट्स आहे, अल्कोहोल also having an diuretics effects, only milk is not having any diuretic effects, so milk is right answer. Okay, नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा, इलेक्ट्रोलाइट्स आर लॉस्ट मोस्टली थ्रू. इलेक्ट्रोलाइट्स इलेक्ट्रोलाइट्स मोस्टली कुठून रिलीज होत असतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे रिनल फंक्शन, सेकंड ऑप्शन आहे स्वेटिंग, थर्ड ऑप्शन इज फिसेस अँड रेस्पिरेशन. तर क्वेश्चन बघा काय मोस्टली विचारलेला आहे. तर इलेक्ट्रोलाइट्स हे रिनल फंक्शन मधून सर्वात जास्त, किडनी मधून सर्वात जास्त लॉस होत असतात. तसेच स्वेटिंग मधून पण होत असतात, फिसेस मधून काही प्रमाणात होतात, रेस्पिरेशनमुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट लॉस होतात. पण प्रश्न काय आपला की मोस्टली मॅक्सिमम कुठून लॉस होतात, तर रिनल फंक्शन्स मध्ये. तर इलेक्ट्रोलाइट्स महत्वाचे कोणते असतात, महत्वाचे, त्याच्यामध्ये सोडियम आहे, त्याचबरोबर पोटॅशियम आहे, त्याचबरोबर कॅल्शियम आहे, क्लोराईड आहे. असे खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स आहेत की जे आपले किडनी मधून लॉस होत असतात. त्याचबरोबर स्वेटिंग मधून होतात, फेसेस मधून होतात, रेस्पिरेशन मधून होतात, पण मॅक्सिमम प्रमाणात जे होतं ते युरिन मधून होतात. सो करेक्ट आन्सर इज रिनल फंक्शन्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. आता 4 नंबरचा क्वेश्चन कोणता आहे, क्वेश्चन काय आहे, प्रोडक्शन ऑफ लेस दॅन 50 ml युरिन. लेस दॅन 50 ml urine. Production of less than 50 ml urine is known as. Option number 1 is it is normal. Option number 2 is polyuria. Option number 3 is oliguria and option number 4 is anuria. आता पहिले तर नॉर्मल युरिनेशन बघू आपण. अप टू अप टू 2000 ml 2000 ml पर डे हे नॉर्मल आहे ऍडल्ट साठी. ओके, त्याचबरोबर पॉलियुरिया म्हणजे काय, पॉलियुरिया म्हणजे मोर दॅन 2000 ml urine per day, that is polyuria. Oliguria, what is oliguria? Urine less than 400 ml. 400 ml पेक्षा युरिन जर कमी होत असेल पर 24 आवर्स मध्ये, तर दॅट इज ऑलिग्युरिया. 2000 ml पेक्षा जास्त होत असेल तर पॉलियुरिया. आणि जर युरिन पर डेला 50 ml पेक्षा, पर डेला 50 ml पेक्षा कमी होत असेल तर इट इज कॉल्ड एज एन्युरिया. तर हे कशामध्ये होऊ शकतं, आता एन्युरिया जे आहे हे कशामध्ये होऊ शकतं, कोणत्या डिसीज कंडिशन मध्ये हे सिम्पटम्स मोस्टली पाहायला मिळतं, तर ते बघूयात आपण. अॅक्यूट किडनी डिसीजेस, देन युरिनरी ऑब्स्ट्रक्शन, देन सिव्हिअर डिहायड्रेशन, देन शॉक, ह्या काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये एन्युरिया होऊ शकतं. तो सगळ्यांना समजलं असेल, लेस दॅन 50 ml युरिन इन अ पर डे इज कॉल्ड एज एन्युरिया. ओके, नेक्स्ट, द ब्लड सेल that destroys invading bacteria or viruses. बॉडीमध्ये एंट्री केलेल्या बॅक्टेरियाला कोणत्या सेल डिस्ट्रॉय करत असतात, सिंपल आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे मेलॅनोसाइट, ऑप्शन नंबर 2 आहे लिम्फोसाइट्स, ऑप्शन नंबर 3 आहे इरिथ्रोसाइट्स अँड ऑप्शन नंबर 4 आहे थ्रोम्बोसाइट्स. आता मेलॅनोसाइट्स इज नथिंग बट मेलॅनिन, जे आपल्या बॉडीच्या स्किन कलर साठी असते. त्याचबरोबर इरिथ्रोसाइट्स इज आरबीसीस आणि थ्रोम्बोसाइट ब्लड क्लॉटिंग साठी यूज होत असतं. तर राहिला काय ऑप्शन, लिम्फोसाइट्स. बघा, लिम्फोसाइट्स इज द टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. ओके, सो डब्ल्यूबीसीचं काम काय असतं, फाइट अगेन्स्ट फॉरेन बॉडीज. सो lymphocytes is the correct action, correct answer.
लिम्फोसाइटचे परत दोन प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये बी सेल्स, त्याचबरोबर टी सेल्स, जे की अँटीबॉडीज तयार करायचं काम करतं आणि इन्फेक्टेड सेलला नष्ट करत असतं. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचं काय आहे की लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? मोस्ट ऑफ द बॉडी कॅल्शियम इज फाउंड इन. मोस्ट ऑफ द बॉडीज कॅल्शियम इज फाउंड इन. बॉडी मधलं सर्वात जास्त कॅल्शियम कुठे सापडतं? तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे टीथ, ऑप्शन नंबर 2 आहे बोन, इंट्रासेल्युलर फ्लूइड आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड. आता बघा, टीथ टीथ मध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि बोन मध्ये पण असतं. ठीक आहे. बट क्वेश्चन इज मोस्ट ऑफ द बॉडी कॅल्शियम आपल्या बोन मध्ये 99% कॅल्शियम हे बोन मध्ये असतं, स्टोर असतं. याचं काम तेच असतं की मसल्स कॉन्ट्रॅक्शन, त्याचबरोबर हाडे मजबूत करणे, त्याचबरोबर ब्लड क्लॉटिंग, नर्व कंडक्शन्स, या बाकी सर्व गोष्टींसाठी आपण आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचा यूज होत असतो. तर प्रश्न काय आहे की मोस्ट ऑफ द कॅल्शियम फाउंड इन विच ऑर्गन. सो विच पार्ट. सो टीथ मध्ये असतं पण मोस्ट ऑफ नसतं, ऍज कम्पेअर टू बोन कमी असतं. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर इज बोन. बोन मध्ये 99% कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये साठलेलं असतं आणि इंट्रासेल्युलर फ्लूइड आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड मध्ये खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळं ते दोन्ही ऑप्शन होऊ शकत नाहीत. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, वेस्टिजियल क्वेश्चन काय बघा. द वेस्टिजियल बोनी पार्ट. वेस्टिजियल बोनी पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटॉन. तर ऑप्शन काय आहे? क्रॅनियम, सर्वायकल, कॉकिक्स आणि क्लॅविकल. आता वेस्टिजियल स्ट्रक्चर म्हणजेच काय असतं की आपल्या बॉडीमध्ये कॉकिक्सला, ज्याला आपण टेलबोन म्हणतो, कॉकिक्स जो आपल्या वर्टिब्राचा जो लास्ट पार्ट आहे त्याला आपण कॉकिक्स म्हणतो. तर तो त्याचा असा बॉडीमध्ये स्पेशल असा काही यूज नसतो, पण मोस्टली त्या ठिकाणी त्याचा यूज कशासाठी होत असतो तर फॉर सिटिंग पोझिशन, त्याचबरोबर मसल्स आणि लिगामेंटला सपोर्ट देण्यासाठी होत असतो, त्याचबरोबर पेल्विक फ्लोअरला आधार देण्यासाठी होत असतो. सो वेस्टिजियल बोनी पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटॉन इज द कॉकिक्स. कॉकिक्स इज द राईट ऑप्शन. आता बघा क्रॅनियम. क्रॅनियमचा काय यूज आहे? तर क्रॅनियम हे इट इज फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन, सर्वायकल, इट इज फॉर द सपोर्ट ऑफ द बॉडीज मुवमेंट आणि क्लॅविकल. क्लॅविकल इज द फॉर सपोर्ट टू द शोल्डर. ओके. शोल्डरच्या सपोर्टसाठी क्लॅविकल युजफुल होतं. तर वेस्टिजियल बोनी पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटल इज द कॉकिक्स. करेक्ट आन्सर इज कॉकिक्स. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता नेक्स्ट, ऑल द फॉलोइंग क्रॅनियल नर्व्स कंट्रोल फंक्शन्स ऑफ द हेड अँड नेक. तर बघा, क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्व्स टोटल किती असतात? 12 पेअर. ओके, 12 पेअर्स असतात. तर ते 12 पेअर्स कोणते असतात? ऑल फॅक्टरी नर्व्ह असतात, ऑप्टिक नर्व्ह आहे, ऑल फॅक्टरी, ऑप्टिक, त्याचबरोबर ऑक्युलोमोटार, त्याचबरोबर ट्रॉक्लिअर, ट्रायजेमिनल, असे 12 पेअर्स असतात. आता आपल्याला विचारले काय मोस्टली काय आहे? ऑल ऑफ द फॉलोइंग क्रॅनियल नर्व्स कंट्रोल द फंक्शन्स ऑफ द हेड अँड नेक एक्सेप्ट. हेड अँड नेकचं फंक्शन जे आहे त्या कंट्रोल करतात. तर फर्स्ट बघा, फर्स्ट आहे ऑल फॅक्टरी. तर ऑल फॅक्टरी जी ऑल फॅक्टरी नर्व जे आहे तिचं मोस्टली फंक्शन असतं स्मेलसाठी. त्याचबरोबर ती हेड फंक्शन सुद्धा कंट्रोल करत असते. त्याचबरोबर ग्लासोफॅरेंजियल ग्लासोफॅरेंजियल नर्वचं काम काय असतं? इट इज फॉर स्वॅलोइंग, त्याचबरोबर कंट्रोल्स द हेड अँड नेक फंक्शन. आणि 3 नंबर आहे ट्रॉक्लिअर. तर ट्रॉक्लिअर नर्वचं फंक्शन्स काय आहे? फॉर दी आयबॉल मुवमेंट्स अँड कंट्रोल द हेड अँड नेक मुवमेंट्स. आता लास्ट जातो तो वेगस. वेगसचं काम काय असतं?
So it is for the heart, heart, lungs, stomach and intestine. ह्या सर्वांना स्टिम्युलेशन साठी वेगस नऊचा यूज होत असतो. मोस्टली तो नेक फंक्शन साठी किंवा हेड फंक्शन साठी होत नाही. म्हणून आपला प्रश्न विचारला की एक्सेप्ट. सो ऑलफॅक्टरी, ग्लॉसोफॅरिंजियल आणि ट्रॉक्युलर ह्याचा हेड आणि नेक फंक्शन्स साठी काही प्रमाणात यूज होतो. फक्त वॅगस नऊचा होत नाही. म्हणून राईट आन्सर इज वॅगस नऊ. नेक्स्ट क्वेश्चन. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ द चिकन पॉक्स. चिकन पॉक्सचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता आहे? तो चिकन पॉक्स इट इज अन कम्युनिकेबल डिसीज. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम त्याचा जो आहे तो आहे वॅरिसेला झोस्टर. वॅरिसोला झोस्टर व्हायरस. ओके. तो हे असे जे क्वेश्चन असतात ना त्याचं उत्तर आपल्याला तोंडपाठ पाहिजे की कोणत्या डिसीज कंडिशन साठी किंवा कोणता कम्युनिकेबल डिसीज आहे त्याच्यासाठी कोणता कोणता ऑर्गॅनिझम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे हे आपल्याला तोंडपाठ पाहिजे जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. सो वॅरिसोला झोस्टर इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर चिकन पॉक्स इज वॅरिसोला झोस्टर. ठीक आहे. त्याचबरोबर बाकीचे पर्याय बघा. हे काही वॅरिसोला मायनॉर, वॅरिसोला मेजर इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर ऑफ दी स्मॉल पॉक्स आणि वॅरिओला सिम्प्लेक्स इट इज नॉट अन स्टँडर्ड ऑर्गॅनिझम. ओके. सो करेक्ट आन्सर इज वॅरिओसेला झोस्टर. ओके. So next question is cell in the pancreas that produces insulin. आपल्या पॅनक्रियाज मध्ये कोणते सेल्स असतात की जे इन्सुलिन सिक्रेट करत असतात? तर आता बघा पॅनक्रियाचं मोस्टली काम काय असतं? डायजेशन आणि कंट्रोल ब्लड शुगर लेवल. ठीक आहे. तर पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स असतात. पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स असतात. बीटा सेल्स हे इन्सुलिन तयार करायचं काम करतात. ठीक आहे. सो आयसलेट्स सेल हे करेक्ट आन्सर आहे. आता हे बघा एपिथेलियल सेल आहे. हे एपिथेलियल सेल्स जे आहेत ह्या लाइनिंग सेल्स आहेत. त्याचबरोबर हेपॅटिक सेल्स दॅट इज कन्सर्न्स विथ द लिव्हर आणि जर्म सेल्स इज द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. तो ह्याचा काही मिनिंग होत नाही. तर आयसलेट्स ऑफ सेल्स हे करेक्ट आन्सर आहे. तर जे की इन्सुलिन तयार करत असतं आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये बीएसएल ब्लड शुगर लेवल कंट्रोल करत असतं. ठीक आहे. ओके. तर समजलं. आयसलेट्स ऑफ सेल इज द करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 11. फॅमिली इन विच हजबंड गोज टू रिसाइड्स इन द स्पाउस हाऊस आफ्टर द मॅरेज इज नोन एज. क्वेश्चन कम्स फ्रॉम सोशोलॉजीचा क्वेश्चन आहे. फॅमिलीमध्ये अशी फॅमिली की ज्याच्यामध्ये हजबंड हा मुलीच्या घरी लग्नानंतर राहायला जातो त्याला आपण कोणत्या प्रकारचं मॅरेज म्हणतो? तर मॅरेजचे खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघा एक नंबर दिलाय की मॅट्रिलोकल, पॅट्रिलोकल, मॅट्रिलिनियल आणि पॅट्रिलिनियल. आता हजबंड गोज टू द स्पाउस हाऊस आफ्टर मॅरेज यासाठी मॅट्रिलोकल हा करेक्ट ऑप्शन आहे. कारण की पॅट्रिलोकलचा अर्थ काय होतो की पॅट्रिलोकल मध्ये पत्नी जी आहे ती हजबंडच्या घरी राहायला जाते. हजबंडच्या घरी राहत असते. आणि मॅट्रिलिनियल म्हणजे जो वारसा असतो, जो वंश असतो तो आईच्या बाजूने चालत राहतो. आणि पॅट्रिलिनियर मध्ये जो वारसा असतो किंवा जे अँसिस्टर्स आहेत आपण त्याला अँसिस्टर्स म्हणतो ते फादर्सच्या बाजूने चालत राहतात. तर हे उत्तर होऊ शकत नाही. मॅट्रिलिनियल होऊ शकत नाही. पॅट्रिलोकल होऊ शकत नाही. तर असं लग्नाचा प्रकार ज्याच्यामध्ये हजबंड गोज टू रिसाइड टू द स्पाउस होम त्याला आपण मॅट्री लोकल असं म्हणतो. करेक्ट.
समजलं? नेक्स्ट एक बघा लेक्चर सिरीज आपण याच्यानंतर मॅरेथॉन लेक्चर सुरूच करणार आहे. अपकमिंग ज्या DHS आणि DMR स्टाफ नर्सेस रिक्रुटमेंट एक्झाम त्याचबरोबर CHO त्याचबरोबर CHO साठी पण आपण लेक्चर सिरीज सुरू करणार आहे. याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट जे की स्टाफ नर्सेसच्या रिक्रुटमेंटसाठी सिलेबसमध्ये आहे, जसं की सायकॅट्रिक नर्सिंग आहे, पेडियाट्रिक नर्सिंग आहे, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅक आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, नर्सिंग रिसर्च अँड एज्युकेशन असे सगळे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर आपण संपूर्ण लेक्चर सिरीज आपण प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. सो सर्वांना म्हणजे रिक्वेस्ट आहे की आपल्या नर्सिंग गुरु मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मॅक्सिमम जे नर्सिंग ऍस्पिरंट्स आहेत जे की DHS, DMR किंवा इतर कोणत्याही नर्सिंग रिक्रुटमेंटसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मॅक्सिमम लोकांना त्याचा फायदा होईल. ओके, समजलं? थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बिलिफ्स नॉर्म्स बिलिफ्स अँड व्हॅल्यूज. नॉर्म्स, बिलिफ्स अँड व्हॅल्यूज. सिंपल आहे. नॉर्म्स म्हणजे स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग्स, बिलिफ्स म्हणजे श्रद्धा, मान्यता, व्हॅल्यूज, मूल्ये. तर हे दीज आर कंपोनंट्स ऑफ, हे कशाचे कॉम्पोनंट्स आहेत? तर सिंपल आहे. नॉर्म्स, बिलिफ्स, इट ऑल कम्स इन अवर कल्चर. सो सोसायटी इज द group of people who are living in our your areas. Then community is the group of people. सो हे दोन्ही पण ऑप्शन होऊ शकत नाहीत. लास्ट ऑप्शन आहे कल्चर. सो नॉर्म्स, बिलीफ्स अँड व्हॅल्यूज आर कंपोनंट्स ऑफ द कल्चर. कल्चर इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर 13. Intensity level of stimulus when its presence in recognized by the respondent is known as. प्रश्न काय आहे बघा की intensity level of stimulus when its presence is recognized by the respondent is known as. त्याला आपण काय म्हणतो? रिस्पॉन्स, सेन्सेशन, स्टिम्युलेशन आणि थ्रेशोल्ड. आता बघा प्रश्न काय आहे की इंटेन्सिटी लेवल ऑफ स्टिम्युलस म्हणजेच आवाज किंवा प्रकाश इतका असावा की आपली सेन्सरी सिस्टीम त्याला ओळखू शकते. थ्रेशोल्डचा अर्थ काय होतो? एखाद्या स्टिम्युलसची जाणीव होण्यासाठी किमान इंटेन्सिटी लेवल. ठीक आहे. सो बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत आपण बघूयात. तर रिस्पॉन्स म्हणजे स्टिम्युलसच्या नंतर रिस्पॉन्स असतो. पहिल्यांदा स्टिम्युलस होतो, नंतर रिस्पॉन्स येतो. तर सेन्सेशन म्हणजे संवेदना, जाणवणे. ठीक आहे. त्याचबरोबर स्टिम्युलेशन म्हणजे स्टिम्युलेट करणे. ओके, स्टिम्युलेट करणे. सो तुमच्या लक्षात आलं असेल थ्रेशोल्ड म्हणजे काय? थ्रेशोल्ड म्हणजे स्टार्टिंग पॉइंट ऑफ डिटेक्शन. तिथं आपल्याला जाणीव होते, म्हणजे रेकग्नाइज बाय द रिस्पॉन्डंट. सो थ्रेशोल्ड इज द करेक्ट आन्सर. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 14. ऑल ऑफ द फॉलोइंग आर द डिफेन्सिव्ह कोपिंग मेकॅनिझम. कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय? की कॉन्फ्लिक्ट्स होऊ नयेत म्हणून डिफेन्स मेकॅनिझम म्हणून आपण काही आपल्या मानसिक पद्धती वापरत असतो, ज्याच्यामुळे आपण सिच्युएशनला डिफेंड करू शकतो. ठीक आहे. आता ऑल आर द फॉलोइंग आर द कोपिंग मेकॅनिझम एक्सेप्ट म्हणजे याच्यामध्ये फक्त एक कोपिंग मेकॅनिझम नाही आहे, बाकी सगळे आहेत. आता कोपिंग मेकॅनिझम मध्ये आहे फर्स्ट बघा विड्रॉल, डिनायल, रिप्रेशन आणि सब्लिमेशन. डिनायल म्हणजे काय? नाकारणे. मी हे केलंच नाही, त्याला आपण डिनायल म्हणतो. रिप्रेशन मध्ये काय असतं की आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये
आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या ज्या अ, आठवणी आहेत किंवा इमेजेस आहेत त्या आपण सगळ्या दाबून टाकलेल्या असतात. त्याला म्हणतात रिप्रेशन. आणि सब्लिमेशन म्हणजे काय? नकारात्मक इम्पल्सेस चांगल्या कामामध्ये वळवणे. सो विथड्रॉल विथड्रॉलचा अर्थ काय होतो? विथड्रॉल बिहेवियर म्हणजे लोकांपासून किंवा परिस्थितीपासून भावनिकदृष्ट्या दूर जाणे. सो विथड्रॉल हे डिफेन्स मेकॅनिझम होऊ शकत नाही. डिनायल, रिप्रेशन आणि सब्लिमेशन हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. ओके. सो विथड्रॉल इज द करेक्ट आन्सर. बघा, क्वेश्चन नंबर 15 काय आहे? A complex process defined as a state of focused awareness with the readiness to respond is known as. अटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एकाग्र, जाणीवपूर्वक लक्ष देणे आणि गरज पडल्यास प्रतिक्रिया तयार असणे. ठीक आहे. तो आता बघा, कॉम्प्लेक्स प्रोसेस कॉम्प्लेक्स प्रोसेस डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ फोकस्ड अवेअरनेस विथ रेडीनेस टू रिस्पॉन्ड इज नोन ॲज. म्हणजे की फोकस्ड अवेअरनेस, आपलं लक्ष असतं, एकाग्रता असते एखाद्या गोष्टीकडे, पण गरज पडल्यास आपण येणाऱ्या रिस्पॉन्डंटसाठी तयार असतो. त्याला आपण काय म्हणतो? आता ऑप्शन 1 आहे असर्टिव्हनेस, 2 आहे अटेन्शन, 3 आहे एन्थुसियाझम आणि लास्ट वन आहे ॲक्शन. तर असर्टिव्हनेस इट इज द थिंग बट कॉन्फिडेंटली मानणे. कॉन्फिडेंटली मांडणे. त्याचबरोबर एन्थुसियाझम उत्साही उत्साही असणे, उत्साही आणि ॲक्शन म्हणजे कृती करणे. सो अटेन्शन इज द करेक्ट आन्सर. अटेन्शन, तुला प्रश्न तोच विचारलेला आहे. स्टेट ऑफ फोकस्ड अवेअरनेस, आपलं ज्यावेळेस लक्ष असतं त्याच्यामध्ये जर आपल्याला काही रिस्पॉन्ड भेटला तर आपण त्या त्या स्टिम्युलसला आपण रिस्पॉन्ड करत असतो. ठीक आहे. सो अटेन्शन इज द करेक्ट आन्सर. तर बघा, क्वेश्चन नंबर 16. प्रोटेक्टिव्ह eyewear should be worn all the times when the nurses. आपण आयवेअर्स कधी घातले पाहिजेत? जे आपण प्रोटेक्टिव्ह नाही ना, पी किट्स म्हणतो आपण त्याला, ते आपण कधी घातले पाहिजेत? ऑप्शन फर्स्ट आहे गिव्हिंग पर्सनल केअर टू द एड्स क्लायंट्स, बाथिंग neonates for the first time, drawing cord blood, and last one is the taking specimen. आपण आयवेअर्स कधी घातले पाहिजेत असं विचारलेलं आहे. ठीक आहे. सर, कॉर्ड ब्लड आपण ज्यावेळेस बेबी डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी ज्यावेळेस आउट होतं त्यावेळेस आपण कॉर्ड मधून ज्यावेळेस ब्लड कलेक्शन आपण ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस ब्लड स्प्लॅश होण्याची शक्यता असते. ब्लड स्प्लॅश होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण आय प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरायचे असतात. ठीक आहे. आय प्रोटेक्शन इक्विपमेंट आपण वापरत असतो. आता गिव्हिंग पर्सनल केअर टू द एड्स क्लायंट्स गरजेचं नाहीये. त्याचबरोबर बाथिंग टू द निओनेट नॉट नेसेसरी. टेकिंग स्पेसिमेन टू द लॅबोरेटरी नॉट नेसेसरी. ह्या कंडिशन मध्ये आपण वापरत नाही. ठीक आहे. सो ड्रॉइंग कॉर्ड ब्लड इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. एथिक्स किंवा 17. Ethics in nursing is concerned with all. Ethics is nothing but morality. Nursing ethics, nothing else is the morality. Morality, नैतिक मूल्येस किंवा बिहेवियर. सो ethics in nursing is concerned with all except, ह्या सगळ्यांची कन्सर्न आहे, फक्त एकाशी नाही. सो फर्स्ट गुड कंडक्ट करेक्ट आहे. बिहेवियर आपलं, त्याचबरोबर गुड कॅरेक्टर करेक्ट, इट इज द पार्ट ऑफ नर्सिंग इथिक्स. गुड मोटिव्स करेक्ट, इट इज द पार्ट ऑफ nursing ethics. Last one is the good governance. So good governance is related to the uh, policies and management. So good governance is the not a part of nursing ethics. So आपला प्रश्न काय आहे की nursing in ethics is concerned with all except.
गुड गव्हर्नन्सचा आणि नर्सिंग एथिक्सचा काहीही संबंध नाही. तो गुड गव्हर्नन्स इज द राईट आन्सर. The need to be self-fulfilled, learn, creates and understand pertains to. आता बघा, once again questions come from sociology. So questions काय आहे? The need to be self-fulfilled, learn, create and understand. Self-actualization. Self-actualization pertains. It is the part of self-actualization and need. बघा, मास्लो हायरार्कीज ऑफ नीड आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा ट्रायंगल आपण सगळ्यांनी बघितलेला आहे की मास्लोज हायरार्की ऑफ नीड. ह्याच्यामध्ये सगळ्यात टॉप मध्ये कोणता पार्ट असतो? सगळ्यात टॉपला असतो सेल्फ ऍक्च्युलायझेशन. सेल्फ ऍक्च्युलायझेशन त्यानंतर कोणता असतो? सेफ्टी, सिक्युरिटी, त्याचबरोबर लव्ह अँड अफेक्शन आणि सगळ्यात खालती असतो तो फिजिओलॉजिकल नीड्स. फिजिओलॉजिकल नीड्स, सेल्फ ऍक्च्युलायझेशन, सेल्फ एस्टीम. सॉरी, हे हे आपलं करेक्ट रॉंग झालं. परत एकदा बघा. लास्ट ग्राउंडला असतो तो फिजिओलॉजिकल नीड, त्यानंतर वरती असतो ती सेल्फ एस्टीम, त्याचबरोबर लव्ह अँड अफेक्शन, सेफ्टी आणि शेवटी असतो तो सेल्फ ऍक्च्युलायझेशन. सो क्वेश्चन काय आहे? नीड टू बी सेल्फ फुलफिल्ड, लर्न अँड क्रिएट, अंडरस्टँड, परटेन्स. हे कशामध्ये येतं? सेल्फ ऍक्च्युलायझेशन मध्ये येतं. तर ही जी थिअरी आहे हे कोणाची आहे? ही अब्राहम मास्लोची आहे. अब्राहम मास्लो. अब्राहम मास्लो इज द अमेरिकन सायकोलॉजिस्ट. ओके. तो ही थिअरी कधी मांडलेली आहे? ही 1943 ला. 1943 मध्ये ही थिअरी मांडलेली आहे मास्लोनी. पण सोशियोलॉजी मध्ये हे वाचलेलं आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज सेल्फ ऍक्च्युलायझेशन. 19. ऑल ऑफ द बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एक्सेप्ट. तर बघा, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी बॅरियर्स काय काय असू शकतात? एक्सेप्ट म्हणजे जे एक असू शकत नाही. सो फर्स्ट ऑप्शन काय आहे? लॅक ऑफ सफिशियंट टाइम ड्यू टू वर्कलोड. 2 आहे सिम्पथी अँड पेशन्स असाइनमेंट. 3 आहे कल्चरल इश्यूज, लँग्वेज इश्यूज. तर लॅक ऑफ सफिशियंट टाइम ड्यू टू द वर्कलोड हा बॅरियर असू शकतो, करेक्ट आहे. त्याचबरोबर कल्चरल इश्यूज असू शकतात. देन लँग्वेज इश्यूज असतात. बऱ्याच वेळेस आपल्याला लँग्वेज समजत नाही, त्यामुळे बॅरियर इश्यू असू शकतो. बट आता ऑप्शन नंबर 2 जो आहे सिम्पथी अँड पेशंट असाइनमेंट, हा कम्युनिकेशनचा बॅरियर होऊ शकत नाही. ओके. सो कम्युनिकेशन बॅरियर हे खूप प्रकारचे असतात. लिंग्विस्टिक बॅरियर्स असतात, त्याचबरोबर कल्चरल बॅरियर असतात, सोशल बॅरियर्स असतात, खूप सारे बॅरियर्स असतात. पण सिम्पथी आणि पेशंट असाइनमेंट हा कम्युनिकेशनचा बॅरियर होऊ शकत नाही. सो करेक्ट आन्सर इज सिम्पथी अँड पेशंट असाइनमेंट. बघा, one of the following steps of nursing process relate to the starting problems and stating the problems and issues. आता आपल्याला माहिती आहे की नर्सिंग प्रोसेसचे पार्ट्स कोणते असतात? सगळ्यात महत्वाचे असेसमेंट, देन नर्सिंग डायग्नोसिस, देन प्लॅनिंग, देन इम्प्लिमेंटेशन, रॅशनल आणि लास्ट वन आहे तो इव्हॅल्युएशन. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे की वन ऑफ द फॉलोइंग स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेस रिलेट्स टू स्टार्टिंग द प्रॉब्लेम्स, स्टेटिंग द प्रॉब्लेम्स अँड इश्यूज. की ह्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स मध्ये आपल्याला पेशंटचा प्रॉब्लेम समजतो? तर बघा, असेसमेंट मध्ये आपण जनरल असेसमेंट करतो. याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा आपण कलेक्ट करत असतो.
त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन मध्ये जे काही इंटरव्हेन्शन आपण प्लॅन केलेलं आहे ते आपण इंटरव्हेन्शन देतो. दॅट इज इम्प्लिमेंटेशन. रॅशनल, आपण व्हॉट एव्हर इम्प्लिमेंटेशन वी आर गिव्हिंग टू द पेशंट्स, रॅशनली इट इज हाऊ इट इज करेक्ट. सो रॅशनल. आता राहिला कोणता? नर्सिंग डायग्नोसिस. तो नर्सिंग डायग्नोसिस आहे ते करेक्ट आन्सर आहे. कारण नर्सिंग डायग्नोसिस मध्ये आपण व्हॉट इज नर्सिंग डायग्नोसिस, तर नर्सिंग प्रोसेसमध्ये नर्सिंग डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. कारण नर्सिंग डायग्नोसिस मध्ये आपण पेशंटच्या पेशंटच्या सिम्पटम्स प्रमाणे पेशंटच्या सिम्पटम्स प्रमाणे आपण डायग्नोसिस करत असतो. डिपेंड्स पेशंटच्या सिम्पटम्स प्रमाणे आपण डायग्नोस करत असतो, ज्याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये असतो. पहिल्यांदा इटिओलॉजी प्रॉब्लेम असतो फर्स्ट पार्ट मध्ये, आणि सेकंड पार्ट मध्ये जो इटिओलॉजी किंवा सिम्पटम्स असतात. सो आपला नर्सिंग डायग्नोसिस नेहमी कसा असतो की acute pain related to surgical incision. Acute pain related to surgical incision as evidence by. एव्हिडन्स कशामुळे आहे? ॲज पेशंट्स वर्बल रिपोर्ट. ओके. तो नर्सिंग डायग्नोसिस हा नेहमी 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला असतो. पहिल्यांदा असतं प्रॉब्लेम्स आणि दुसऱ्यांदा असते इटिओलॉजी, की कशामुळे झालेला आहे. सो नर्सिंग डायग्नोसिस मध्ये आपल्याला एक्झॅक्टली पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे तो समजतो. सो करेक्ट आन्सर इज नर्सिंग डायग्नोसिस. 21. All are the principles of proper body mechanics except. All are principles of proper body mechanics except. बॉडी मेकॅनिक्सचे कोणते प्रिन्सिपल्स आहेत? फक्त एक सोडून. बरोबर. तर बघा, ऑल आर दी प्रिन्सिपल्स ऑफ बॉडी मेकॅनिक्स. ऑप्शन्स काय आहेत बघा. ऑप्शन्स नंबर 1 आहे मेंटेन बॅलन्स. ऑप्शन नंबर 2 आहे बेंड ॲट नीज. ऑप्शन नंबर 3 आहे कॅरी ऑब्जेक्ट्स क्लोज टू मिड लाईन. ऑप्शन यूज स्मॉल मसल ग्रुप. बघा, बॉडी मेकॅनिझम मीन्स युजिंग द बॉडी करेक्टली व्हाईल लिफ्टिंग अँड मुव्हिंग. बॉडी मेकॅनिझम म्हणजे काय? पहिल्यांदा बॉडी मेकॅनिझम म्हणजे काय हे समजलं पाहिजे. बॉडी मेकॅनिझम म्हणजे ॲक्युरेट यूज ऑफ बॉडी व्हाईल लिफ्टिंग म्हणजे उचलताना, मुव्हिंग म्हणजे मुवमेंट करताना, आणि स्टँडिंग किंवा वर्किंग काम करत असताना इंजुरी प्रिव्हेंट करून बॉडीचा यूज करणे. सो त्याला आपण बॉडी मेकॅनिझम म्हणतो. सो मेंटेन बॅलन्स ऑफ बॉडी हे करेक्ट प्रिन्सिपल आहे. त्याचबरोबर बेंड ॲट नीज, ज्यावेळेस कोणतं काम करतो त्यावेळेस नी मध्ये बेंड करणं. त्याचबरोबर कॅरी ऑब्जेक्ट क्लोज टू मिड लाईन, बॉडीच्या मिड लाईनला ऑब्जेक्ट घेऊन चालणं. इट इज ऑल्सो करेक्ट. आणि लास्ट जो आहे यूज स्मॉल मसल ग्रुप, हा बॉडी मेकॅनिझमचा प्रिन्सिपल नाहीये. सो यूज स्मॉल मसल ग्रुप इज द इनकरेक्ट. सो एक्सेप्ट विचारलेला आहे. सो यूज स्मॉल मसल्स ग्रुप हे राईट आन्सर आहे. सो मेंटेन बॅलन्स ऑफ द बॉडी, बेंड नी while working and carry objects close to the midline is the proper principles of the body mechanism. Okay. So लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 4, 21. करेक्ट आन्सर इज 4. यूज स्मॉल मसल ग्रुप्स. ओके. क्वेश्चन नंबर 22 बघा. क्वेश्चन नंबर 22 काय आहे? ऑल ऑफ द फॉलोइंग आर द कम्फर्ट डिव्हाइसेस यूज फॉर द कार्डियक अँड रेस्पिरेटरी पेशंट्स. ओके. कार्डियक आणि रेस्पिरेटरी पेशंट्सला आपण कोणते कम्फर्ट डिव्हाइसेस वापरत असतो? ऑप्शन नंबर 1 आहे बेड क्रेडल्स. ऑप्शन नंबर 2 आहे पिलोज. ऑप्शन नंबर 3 आहे बॅक रेस्ट. आणि ऑप्शन नंबर 4 आहे कार्डियक टेबल. ओके. तो बघा, कार्डियक टेबल जो आहे हा कम्फर्ट डिव्हाइस हेल्प पेशंट्स कम्फर्ट फॉर पोझिशनिंग. ओके. सो पिलोज मुळे आपण काय होतो? पिलोज मुळे बॉडीला सपोर्ट होतो. बॅक रेस्ट मुळे काय होतं? सेमी फाउलर्स
पोझिशन मध्ये ब्रिदिंगसाठी यूज होतो. बेड क्रडल, हे बेड क्रडलमुळे काय होतं की पेशंटला कीप्स लाईन्स ऑफ बॉडी. ओके. सो कार्डियाक टेबल, युजली कार्डियाक टेबल जो आहे, कार्डियाक टेबल जनरली आपण वापरत असतो, पण युजली फॉर सपोर्टिंग पेशंट्स लिनिंग फॉरवर्ड, नॉट स्टँडर्ड कम्फर्ट डिव्हाइस. म्हणजे जर पेशंटला पुढे सरकून बसायचं आहे किंवा जेवण करायचं आहे, तर आपण कार्डियाक टेबलचा यूज करू शकतो. पण बट इट इज नॉट अ कम्फर्ट डिव्हाइस. सो हे बेड क्रेडल्स, पिलोज आणि बॅकरेस्ट हे कम्फर्ट डिव्हाइस होऊ शकतात, कार्डियाक टेबल होऊ शकत नाही. ठीक आहे. सो कार्डियाक टेबल इज करेक्ट आन्सर. 23. All of the following is a nursing responsibility while bed making. While bed making, what are the responsibilities of the nurses while bed making? Option number one is holding the soiled linen away from the uniform. Correct. Soiled linen away from uniform. 2. Placing soiled linen in properly linen hampers किंवा बकेट मध्ये आपण तो टाकायचा आहे. त्याचबरोबर गॅदरिंग ऑल लिनन बिफोर स्टार्ट ऑफ द procedure. Why? Before starting your bed making, you have to collect all your needful linens, so you can start your procedure. So last one is the shaking linens to remove microbes. Hey, it is not a responsibility of the nurses, so it is also an, it leads to infection. So shaking linens is not a responsibility of the nurses while bed making. So option number 4 is correct option. Next, 24. So all are the example of moist heat applications except moist heat application. आपण all are the examples of moist heat application except म्हणजे बाकीचे सगळे ऍप्लिकेशन मॉइस्ट हीटचे ऍप्लिकेशन्स आहेत, फक्त एक नाही. तर पहिला आहे पाउलटिक्स, देन पॅराफिन बाथ, इन्फ्रारेड लॅम्प आणि हॉट पॅक्स. आता बघा, इन्फ्रारेड लॅम्प जो आहे तो मोस्टली हीट थेरपीसाठी वापरतात. त्याचबरोबर इन्फ्रा इन्फ्रा इन्फ्रारेड थेरपी, इन्फ्रारेड लॅम्प गिवन ड्राय हीट नॉट मॉइस्ट हीट. आणि जो पॅराफिन बाथ आहे तो आपण हा मॉइस्ट हीटसाठी वापरतो. त्याचबरोबर पॉलिटिक्स पाउलटिस आहे, हे पण आपण मॉइस्ट हीटचा ऍप्लिकेशन आहे. आणि हॉट पॅक्स हे ऍप्लिकेशन ऑफ दी मॉइस्ट हीट. जर इन्फ्रारेड लॅम्प जो आहे हा मॉइस्ट हीटचं ऍप्लिकेशन नाहीये. सो करेक्ट आन्सर इज इन्फ्रारेड लॅम्प. ठीक आहे. Then one of the following stands for the immediate administrations of drug. आता बघा, ह्या पहिला ऑप्शन आहे PRN, दुसरा ऑप्शन आहे HS, तिसरा ऑप्शन आहे SOS आणि चौथा ऑप्शन आहे स्टॅट. PRN. व्हॉट इज PRN? PRN म्हणजे वेन नीडेड. PRN चा फुल फॉर्म काय होतो? व्हॉट इज PRN? बघा, क्वेश्चन नंबर 25. वन ऑफ द फॉलोइंग स्टँड्स फॉर इमिडिएट ऍडमिनिस्ट्रेशन. लगेच. ऑप्शन नंबर 1 आहे PRN, ऑप्शन नंबर 2 आहे HS आणि ऑप्शन नंबर 3 आहे SOS, ऑप्शन नंबर 4 आहे स्टॅट. सो स्टॅटच्या ज्या ऑर्डर असतात त्या आपल्याला इमिडिएटली पेशंटला द्याव्या लागतात. सो इमिडिएट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग स्टँड्स फॉर स्टॅट. स्टॅट. आता PRN. PRN चा ऑप्शन, PRN म्हणजे काय? PRN म्हणजे आपण बघायचं अगोदर काय आहे. PRN म्हणजे ज्याचं लॅटिन मध्ये आपण त्याचं जर हे चेक केलं, त्याचा फुल फॉर्म आपण चेक केला, तर त्याचा हे तयार होतं की प्रोरिनाटा. प्रोरिनाटा. तो लॅटिन मध्ये त्याचा अर्थ असा होतो
पण पीआरएनचा जो हे आहे, पीआरएन मेडिकेशन्स ऑर्डर प्रो रे नाटा, गरज असेल तेव्हा. ठीक आहे. ज्यावेळेस गरज असेल तेव्हा आपण हा द्यायचा असतो. एचएस रात्री झोपताना, नाईट फाईल, बेड टाईम आणि एसओएस. एसओएसचं मिनिंग एसओएस असेल तर गरज पडल्यास, इफ नीडेड. इफ नीडेड. गरज पडल्यास आपण देतो. सो इमिडिएट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग स्टँड्स फॉर स्टॅट्स. 26. Bandaging and splinting are essential measures during the one of the following emergency. इथं बघा. बँडेजिंग बँडेजिंग आणि स्प्लिंटिंग कोणत्या कंडिशन मध्ये करत असतो? तर फ्रॅक्चर जे आहे ना, फ्रॅक्चर फ्रॅक्चर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ फ्रॅक्चर इज, फ्रॅक्चरचं फर्स्ट प्रिन्सिपल असतं इमोबिलायझेशन. जो कोणता पार्ट फ्रॅक्चर झालेला आहे त्याला पहिल्यांदा इमोबिलाइज करून घ्यायचं असतं. इमोबिलाइज आपण कसं करू शकतो? बँडेजिंग आणि स्प्लिंट लावूनच करू शकतो. सो कायमस्वरूपी लक्षात ठेवा, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ फ्रॅक्चर इज इमोबिलायझेशन. सो फ्रॅक्चरला आपण बँडेज आणि स्प्लिंट लावून सगळ्यात पहिल्यांदा इमोबिलाइज करायचं असतं, त्यानंतर बाकीची ट्रीटमेंट. सो ऑप्शन नंबर इज ब्लिडिंग, स्प्रेन, वुंड याच्यामध्ये आपण बँडेजिंग करतो. बट प्रश्न आपला काय विचारलेला आहे? बँडेजिंग अँड स्प्लिंटिंग आर द इसेन्शियल्स मेजर ड्युरिंग वन ऑफ द फॉलोइंग इमर्जन्सीज. त्यात जास्त फ्रॅक्चर मध्ये फ्रॅक्चरचं प्रिन्सिपलच फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे? इमोबिलायझेशन. तो कोणता पार्ट फ्रॅक्चर झालेला आहे त्याला इमोबिलाइज करतो. ठीक आहे. ऑप्शन नंबर question number 27. The choice of educational media depends on all except. So question is coming from which subject? Nursing education. The choice of educational media depends on all except. तो काही एज्युकेशनल मीडिया तुम्ही वापरणार आहेत स्टुडंटला शिकवण्यासाठी, तर तो कशावरती डिपेंड असतो? तर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. करेक्ट. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असलेच पाहिजेत. देन ऑप्शन नंबर 3 आहे नेचर ऑफ ग्रुप. ग्रुप कोणता आहे, किती साईज आहे ते महत्वाचं आहे. आणि ऑप्शन नंबर 4 आहे अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, म्हणजे इलेक्ट्रिसिटी, प्रोजेक्टर, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. तर चॉईस ऑफ एज्युकेशनल मीडिया इज डिपेंड्स ऑन ऑल लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, नेचर ऑफ ग्रुप अँड अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस ह्याच्यावरती एज्युकेशनल मीडिया डिपेंड असतो. जेंडर ऑफ टीचर, मेल असू देत किंवा फिमेल असू देत, याच्यामध्ये डिपेंड नसतो. सो जेंडर ऑफ टीचर इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट 28. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड इंस्ट्रक्शनल एड्स ऑल. परत एकदा नर्सिंग एज्युकेशन मध्ये प्रश्न काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड इंस्ट्रक्शनल एड्स. जे काही तुम्ही एव्ही एड्स वापरणार आहात त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असला पाहिजे? एक्स म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, सॉरी, कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत? एक्सेप्ट एक सोडून बाकी कोणत्या आहेत? तर कॉस्ट इफेक्टिव्ह, येस करेक्ट. इट शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह. पोर्टेबल असलं पाहिजे. आपल्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेता आलं पाहिजे. त्याचबरोबर पर्पजफुल, मिनिंगफुल असलं पाहिजे. त्याच्यातून काहीतरी मेसेज देणार पाहिजे. त्याचबरोबर लास्ट ऑप्शन आहे कॉम्प्लेक्स. हे कॉस्ट इफेक्टिव्ह असावं, पोर्टेबल असावं, पर्पजफुल असावं, बट इट शुड नॉट बी कॉम्प्लेक्स. सो इट शुड बी सिम्पल. सो कॉम्प्लेक्स ही गुड इन्स्ट्रक्शनल एड्स, एज्युकेशनल एड्स कॅरेक्टरिस्टिक्स होऊ शकत नाही. सो कॉम्प्लेक्स इज द करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्लाइड प्रोजेक्टर बिलॉंग्स टू वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. परत एकदा नर्सिंग एज्युकेशनचा क्वेश्चन आहे. नर्सिंग एज्युकेशनचा स्लाइड प्रोजेक्टर्स बिलॉंग्स टू वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. प्रोजेक्टेड ऑडिटरी एड्स, प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्यावेळेस स्लाइड वरती बघत असतो त्याच्यावरती आपण
बघू शकतो आणि अ, म्हणजे बघू शकतो आणि ऐकूही शकतो. त्याच्यामुळं प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स हे ज्यावेळेस आपण स्लाईड प्रोजेक्टर वापरतो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, ऐकू शकतो. तर प्रोजेक्टेड ऑडिटरी एड्स होऊ शकत नाही. नॉन प्रोजेक्टेड ऑडिटरी एड्स होऊ शकत नाही आणि लास्ट वन नॉन प्रोजेक्टेड ग्राफिक एड्स होऊ शकत नाही. जो प्रोजेक्टर बिलॉंग्स टू वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी स्लाईड प्रोजेक्टर जो असतो, तो पण बघू शकतो. त्याचबरोबर त्याच्यावरती आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स दाखवू शकतो स्टुडंट्सला. सो प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स इज द करेक्ट आन्सर. 30. Provision of temporary housings, medical care occurs in one of these stages of disaster management. आता सगळ्यात पहिले तर डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्याला स्टेजेस माहिती पाहिजेत, की डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये किती स्टेजेस असतात. तर स्टेज नंबर 1 असते, की प्रिपेअर्डनेस. डिझास्टर येण्याच्या अगोदरच आपलं प्रिपेअर्डनेस पाहिजे. त्याचबरोबर सेकंड फेज असते, सॉरी डिझास्टर मॅनेजमेंटचे आपल्याला फेजेस माहिती पाहिजेत. बघा, डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेजमेंटच्या फेजेस फेजेस कोणत्या असतात? फर्स्ट असते ती मिटिगेशन. मिटिगेशन याच्यामध्ये आपण रिस्क रेड्यूस करतो. टू रेड्यूस रिस्क. दोन असतं प्रिपेअर्डनेस. आपण डिझास्टर यायच्या अगोदरच प्रिपेअर्ड पाहिजे. त्यानंतर रिस्पॉन्स. रिस्पॉन्समध्ये ज्यावेळेस डिझास्टर होते त्यावेळेस आपल्याला इमिडिएटली रिस्पॉन्स द्यायचा आहे. त्याचबरोबर चौथी स्टेज आहे रिकव्हरी. रिकव्हरी म्हणजे डिझास्टर नंतरची रिकव्हरी. आणि ह्या 4 स्टेजेस आहेत. तर आपला प्रश्न काय विचारला, प्रोव्हिजन ऑफ टेम्पररी हाऊसिंग, मेडिकल केअर अकर्स वन ऑफ द these स्टेजेस ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट. सो प्रिपेअर्डनेस मध्ये आपण ह्या फॅसिलिटीज आपण देत नाही. रिस्पॉन्स ज्यावेळेस रिस्पॉन्स असतो, रिस्पॉन्स मध्ये आपल्याला मोस्टली ह्या गोष्टी करायच्या असतात. डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मध्ये आपण रिस्पॉन्समध्ये आपण काय करत असतो, डिझास्टर झाल्यानंतर इमिडिएटली आपण जी मदत देतो त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. सो ह्या रिस्पॉन्स मध्ये आपण मेडिकल केअर आणि टेम्पररी शेल्टर्सची आपण सोय करत असतो. रिकव्हरी नंतरचा पार्ट आहे. मिटिगेशन इज द फर्स्ट स्टेज. सो करेक्ट आन्सर इज रिस्पॉन्स. Question number 31. The main reason for the use of aspirin in the treatment of rheumatoid arthritis. प्रश्न काय विचारले, की ऍस्पिरिनचा वापर आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये का करत असतो? तर ऑप्शन 1 नंबरला काय दिलंय, की रेड्यूस फीवर, रेड्यूस इन्फ्लामेशन ऑफ जॉइंट्स, हेल्प्स इन रेंज ऑफ मोशन ऍक्टिव्हिटीज, प्रिव्हेंट एक्सटेन्शन ऑफ डिजीज प्रोसेसेस. आता पहिलं तर समजून घ्या, की ऍस्पिरिन काय आहे. ऍस्पिरिन हे NSAID ग्रुपमध्ये येतं. नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे. सो ऍस्पिरिन देण्याचं रिझन काय असतं रोमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन कमी करणे, इन्फ्लामेशन कमी करणे, त्याचबरोबर स्वेलिंग कमी करणे. सो ह्या सगळ्या कारणांसाठी आपण ऍस्पिरिन देत असतो. सो फिवर हे काही उत्तर होऊ शकत नाही. हेल्प इन रेंज ऑफ मोशन्स रॉंग. प्रिव्हेंट एक्सटेन्शन ऑफ डिसीज प्रोसेस रॉंग. सो रेड्यूस इन्फ्लामेशन ऑफ जॉइंट्स त्याच्यामध्ये पेन, स्वेलिंग, स्टिफनेस, त्याचबरोबर रिलीफ, पेशंटला रिलीफ मिळावा त्यामुळे आपण ऍस्पिरिन देत असतो. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय झालं, की reduce the inflammation of joint. 32. क्वेश्चन नंबर बघा. वन अमंग द फॉलोइंग इज द कॉम्प्लिकेशन्स ऑफ स्पायनल अनेस्थेशिया. स्पायनल अनेस्थेशियाचं एक कॉम्प्लिकेशन्स काय आहे? ऑप्शन नंबर 1 काय बघा, हिकक्स, उचकी लागणे, नमनेस ऑफ लेग्स, पायाला मुंग्या येणे, हेडॅक आणि नो अर्ज टू प्रोव्हाइड. आता हेडॅक इज द व्हेरी कॉमन.
व्हेरी व्हेरी कॉमन. ह्याच्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण लंबार पंक्चर करत असतो, तर लंबार पंक्चर आपण ज्यावेळेस करत असतो याच्यामध्ये आपला जो स्पायनल अनेस्थेशियामुळे काय होत असतं, निडल ही ड्युरा मॅटरला पंक्चर करते. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा सीएसएफ लिकेज होत असतं. त्याचबरोबर इंट्राक्रॅनियल प्रेशरमध्ये पण चेंजेस होतात. त्यामुळं हेडेक ही खूप कॉमन कंप्लेंट आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला हेडेक होत असतं. हे जनरली खूप पेशंटच्या कंप्लेंट असतात. तर हिकक्स, नमनेस ऑफ लेग्स आणि नो अर्ज टू अव्हॉइड हे 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 काही कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. त्यामुळे आपण पोस्ट ऑफ पेशंटला बऱ्याच पेशंटला आपण हेड ग्लो देतो. त्याच्यामुळे की हेडेक कमी होत असतं. सो हेडेक ही अतिशय कॉमन कंप्लेंट आहे. स्पायनल अनेस्थेशिया देणाऱ्या पेशंटमध्ये जनरली हेडेक ही कॉमन कंप्लेंट असते. बघा, 33 विटॅमिन B6 थेरपी. Vitamin B6 therapy is important when patient is on following drugs. खालीलपैकी कोणत्या ड्रग वरती पेशंट असेल तर आपण त्याला विटॅमिन B6 थेरपी देतो. तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कॅनामायसिन, सिप्रोफ्लॉक्सिन आणि आयसोनियाझिड. आता ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे आयसोनियाझिड. आयसोनियाझिड हे ट्युबरक्युलोसिस जे डॉट्स मध्ये आपण ट्रीटमेंट देतो, ट्युबरक्युलोसिस त्याच्यामध्ये आयसोनियाझिड नावाचा ड्रग असतो. तर मोस्टली काय होतं, ज्या पेशंटला आयसोनियाझिड ड्रग चालू आहे ते B6च्या मेटाबॉलिझम मध्ये इंटरफेअर करत असतं. त्याच्यामुळे जनरली B6 ची लेवल कमी होते. विटॅमिन B6 ची लेवल कमी होते त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे की पेरिफेरल न्यूरोपॅथी, त्याचबरोबर टिंगलिंग अँड नमनेस, बर्निंग सेन्सेशन अशा अशा कंप्लेंट्स पेशंटला होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण ओरल B6चं सप्लिमेंटेशन पेशंटला आपण देत असतो. ठीक आहे. त्यामुळं बाकीचे ऑल ऑप्शन जे आहेत ते रॉंग आहेत. आयसोनियाझाइड इज द करेक्ट ऑप्शन. 34. The reliable indicator of respiratory status of the patients. Reliable indicator of respiratory status of the patient. Option number 1 is observing chest symmetry, presence of cold and calm skin. Option number 3 is listen and feel air movements and determine the femoral pulse. The reliable indicator म्हणजे रेस्पिरेटरी स्टेटस नॉर्मल आहे का नाही हे बघण्यासाठी आपण कोणते इंडिकेटर्स वापरत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 काय आहे, चेस्टची सिमेट्री ऑब्झर्व करणे. ऑप्शन नंबर 2 आहे की प्रेझन्स ऑफ कोल्ड अँड कामिंग स्किन हा होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 3 लिसन अँड फील द एअर मूव्हमेंट. आपण ज्यावेळेस स्टेथोस्कोपच्या स्टेथोस्कोपच्या यूजने आपण एअर एंट्री चेक्स करतो की एअर एंट्री नॉर्मली लंग्स मध्ये होत आहे का, ऑल चेंबर्स मध्ये एअर एंट्री नॉर्मली होत आहे का, त्याचबरोबर साऊंड नॉर्मल आहे का, एअर एंट्रीचा साऊंड नॉर्मल आहे का, त्याच्यामुळे आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीमचं स्टेटस समजत असतं. ठीक आहे. सो टेस्टवर लिसन अँड फील एअर मुवमेंट इन लंग्स हा करेक्ट ऑप्शन आहे. आणि ऑब्झर्विंग चेस्ट सिमेट्री, प्रेझन्स ऑफ कोल्ड अँड कामिंग स्किन अँड डिटरमाइन द femoral pulse is the wrong. 55. The assessments finding to be reported immediately in the patients with the acute pancreatitis. क्वेश्चन्स काय आहे, acute pancreatitis पेशंट्स आहे आणि ज्यावेळेस आपण असेसमेंट करत असतो त्यावेळेस इमिडिएटली कोणती गोष्ट आपण इन्फॉर्म केली पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बघा, ॲब्डोमिनल पेन ॲट द मॅकबर्निस पॉइंट. 2 आहे मलिना. 3 आहे हेमॅटेमेसिस आणि लास्ट वन आहे ॲब्डोमिनल पेन ॲट द मिड एपिगॅस्ट्रिक अँड लेफ्ट अप्पर quadrant. The assessment finding to be reported immediately in a patients with acute pancreatitis. Okay. So बघा, एक्सप्लेनेशन आपण याचं बघूयात. अॅक्यूट
पॅनक्रियाटायटिस मध्ये पॅनक्रियाजला इन्फ्लेमेशन होतं. आपला जो पॅनक्रियाज आहे त्यामध्ये आपण अगोदरच्या एका क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये त्या सेल्स असतात त्या ग्लुकोज कंट्रोलचं काम करत असतात. तर जनरली काय होतं, ह्याला इन्फेक्शन होत असतं. तर सर तर ह्याला इन्फेक्शन होत असतं, त्याच्यामुळं जनरली सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन होत असतं. तर मॅकबर्नीज पॉइंट जनरली हे अपेंडिसायटिस मध्ये होतं. त्याचबरोबर मेलिना त्याच्यामध्ये जीआय ट्रॅकमध्ये जर ब्लिडिंग होत असेल तर होतो. हेमॅटेमॅसिस व्हॉमिटिंग मध्ये ब्लड असेल तर होत असतं. ॲब्डॉमिनल पेन ॲट मिड एपिगॅस्ट्रिक अँड लेफ्ट अप्पर क्वाड्रंट तर आपण अॅक्यूट पॅनक्रियाटायटिसचा डायग्नोज करू शकतो. नॉर्मली आपल्याला माहिती आहे ॲब्डॉमिनलचे रिजन्स राइट हायपोकॉन्ड्रियाक, एपिगॅस्ट्रिक रिजन, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक. तर लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक ज्याला आपण ॲब्डॉमिनल पेन ॲट मिड एपिगॅस्ट्रिक लेफ्ट अप्पर क्वाड्रंट यामध्ये एपिगॅस्ट्रिक रिजन आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक रिजन मध्ये पेन होत असतं. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन 36 बघा. 36 मध्ये काय आहे? 36 मध्ये कंडिशन विच प्रिडिस्पोजेस अ पर्सन टू रिनल कॅल्कलाई फॉर्मेशन इन्क्लूड्स. रिनल कॅल्कलाई होण्यासाठी कोणत्या कंडिशन्स प्रिडिस्पोज करत असतात? ऑप्शन नंबर 1 आहे पॉलियुरिया. पॉलियुरिया ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण आपण बघितलं होतं की युरिन इन्क्रीज मोर दॅन 2000 ml पर डे इन ॲडल्ट. immobility, lack of movements, glycosuria, increase level of sugar in urine आणि फॉलिस कॅथेटर. फॉलिस कॅथेटर असेल तर पेशंटला जर फॉलिस कॅथेटर असेल तर ह्याच्यातली कोणती कंडिशन आहे की ज्याच्यामुळं पेशंटला रिनल कॅल्कलाई होण्याची शक्यता जास्त असते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे की इमोबिलिटी. इमोबिलिटी कसं असू शकतं? तर पेशंट कन्सिस्टंटली बेड रेस्ट किंवा इमोबिलाइज झाल्यानंतर काय होतं की बोन डिमिनरलायझेशन व्हायला सुरुवात होते. डिमिनरलायझेशन व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये ब्लडमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि युरिनमध्ये ते एक्सक्रीट व्हायला सुरुवात होतं. आणि युरिनमध्ये एक्सक्रीट कॅल्शियमचं प्रमाण व्हायला लागलं तर त्याचे क्रिस्टल्स तयार व्हायला लागतात. ठीक आहे. सो सिम्पली इमोबिलिटी इज द करेक्ट आन्सर. So this one of the following medicine to be taken on long term basis by patients with kidney transplant. ज्या पेशंटचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्याला लॉंग टर्म कोणतं मेडिसिन घ्यावं लागतं? ठीक आहे. सो लॉंग टर्म मेडिसिन मध्ये आता ऑप्शन कायच बघा आपल्याकडं. ऑप्शन नंबर 1 आहे कॉर्टिकोस्टेरॉइड, ऑप्शन नंबर 2 आहे अँटीबायोटिक्स, ऑप्शन नंबर 3 आहे अँटीकोॲग्युलंट्स आणि ऑप्शन नंबर 3 आहे गॅमा ग्लोबुलिन. ठीक आहे. जनरली one of the following medicines to be taken on long term basis. तर जनरली अँटीबायोटिक्स आपण किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पेशंटला देतच असतो. अँटीकोॲग्युलंट्स, गॅमा ग्लोबुलिन हे लॉंग टर्म साठी नसतात. तर ऑप्शन नंबर 1 जो आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्स त्याच्यामध्ये प्रेडनिसोलॉन प्रेडनिसोलॉन आपण देऊ शकतो पेशंटला. तर कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे पेशंटला लॉंग टर्म कशासाठी घ्यावं लागतं? तर इन्फ्लामेशन होऊ नये. किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटला इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. तो ग्राफ्ट रिजेक्शन होऊ नये त्यामुळं पेशंटला कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे लॉंग टर्म घ्यावे लागतात. तर अँटीबायोटिक्स शॉर्ट टाइमसाठी आपण देतो. त्याचबरोबर अँटीकोॲग्युलंट्स ब्लड क्लॉट प्रिव्हेन्शनसाठी गॅमा ग्लोबुलिन ह्याची काही गरज नाही. सो करेक्ट आन्सर इज कॉर्टिकोस्टेरॉइड्स. 38 बघा आता. वन ऑफ द फॉलोइंग मेडिसिन टू बी टेकन ऑन लॉंग टर्म बेसिस. अरे दिस इज रिपीट. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. बघा आता 38. इंडिकेशन्स फॉर डेव्हलपिंग मेनिंजायटिस. इंडिकेशन्स फॉर डेव्हलपिंग मेनिंजायटिस. इंडिकेशन्स फॉर डेव्हलपिंग मेनिंजायटिस. इंडिकेशन फॉर डेव्हलपिंग मेनिंजायटिस म्हणजे काय? सिम्पली इन्फ्लेमेशन टू द brain membranes and spinal cord. Inflammation to the
मेम्ब्रेन्स ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सो ह्याच्यामध्ये कोणतं इंडिकेटर आहे जो आपल्याला पेशंट मेनिंजायटिस पेशंटला मेनिंजायटिस आहे हे आपल्याला सांगत असतो. आता ऑप्शन नंबर पहिला काय आहे? निगेटिव्ह कर्निंग साइन. ओके. कर्निंग साइन निगेटिव्ह कर्निंग साइन म्हणजे काय? कर्निंग साइन म्हणजे मोस्टली काय होतं? कर्निंग साइन मध्ये मोस्टली काय होतं? कर्निंग साइन हा एक क्लिनिकल टेस्ट आहे. जे मेनिंजियल इरिटेशन, मेनिंजायटिस ओळखण्यासाठी वापरतात. मेनिंजायटिसमध्ये आपला मेनिंजेस इन्फ्लामेशन होतं. त्यामुळे स्पायनल नर्व्ह स्ट्रेच केल्यावर पेन होतं. ठीक आहे. सो पेशंटला आपण काय करतो? सुपाइन पोझिशन. कर्निंग साइन आपण कसं चेक करतो? पेशंटला आपण सुपाइन पोझिशनमध्ये झोपायला सांगतो. हिप आणि नी 90 डिग्रीमध्ये बेंड करायला सांगतो आपण. कळालं? 90 डिग्रीमध्ये बेंड करायला सांगतो. नंतर हळू स्ट्रेट करायचं. त्यावेळेस पेशंटला खूप पेन होत असतं. ठीक आहे. त्यामुळं निगेटिव्ह जर असेल तर हे हा इंडिकेटर होऊ शकत नाही. अब्सेन्स ऑफ नचल रिजिडिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, अब्सेन्स ऑफ नचल रिजिडिटी. नचल रिजिडिटी म्हणजे काय, की नेक स्टिफ होते. आपली जी मान आहे ती स्टिफ होत असते. ठीक आहे. सो ज्यावेळेस मान स्टिफ होते त्यावेळेस आपल्याला पेशंटला खूप पेन होत असतं. त्याचबरोबर नेक्स्ट काय आहे? पॉझिटिव्ह ब्रु ब्रुडझिन्स्की साइन. सो हे ब्रुडझिन्स्की साइन. ब्रुडझिन्स्की साइन हा क्लिनिकल टेस्ट आहे. आपण कसे ओळखत असतो? मेनिंजेस इरिटेशन, मेनिंजायटिस ओळखण्यासाठी वापरला यावर नेक हलवून शरीराच्या लोअर लिमिटमध्ये रिफ्लेक्स मूव्हमेंट दिसतात. ज्यावेळेस पेशंट मान हलवतो, त्याच्यामध्ये काय असतं? जो जो ब्रुडिन्स्की साइन आहे, ह्याच्यामध्ये काय होतं? पेशंट ज्यावेळेस मान हलवतो, त्यावेळेस त्याच्या बाकीच्या बॉडीच्या इतर बाकीच्या इतर ऑर्गनमध्ये मूव्हमेंट दिसतात. सो जर हे पॉझिटिव्ह असेल तर इट इज द क्लिअरली इंडिकेशन्स ऑफ मेनिंजाइटिस. अँड ग्लासगो कोमा स्केल इज फॉर अनकॉन्शियसनेस. सगळ्यांना माहिती आहे. सो पॉझिटिव्ह ब्रुडझिन्स्की साइन इज द करेक्ट ऑप्शन. बघा, अनट्रीटेड ग्लोकोमा कॅन बी कॉम्प्लिकेटेड टू. अनट्रीटेड ग्लोकोमा कॅन बी कॉम्प्लिकेटेड टू. नंबर एक आहे ब्लाइंडनेस, मायोपिया, युआयटिस आणि कंट्युजन. तो ग्लोकोमा म्हणजे काय? यात पहिल्यांदा ग्लोकोमाचं डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. ग्लोकोमा इज द ग्रुप ऑफ आय डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीज्ड इंट्राऑक्युलर प्रेशर. याच्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं विच लीड्स टू प्रोग्रेसिव्ह डॅमेज ऑफ ऑप्टिक नर्व्ह. जी आयबॉलच्या मागच्या बाजूला जी ऑप्टिक नर्व्ह असते ही डॅमेज होते ग्लोकोमामध्ये. त्याच्यामुळं पेशंटला ब्लाइंडनेस होण्याची खूप शक्यता असते आणि त्याच्यामुळं पेशंट पेशंटला ऑप्टिक नर्व्ह डॅमेज झाल्यामुळं पेशंटला दिसायचं बंद होतं. व्हॉट इज मायोपिया? सिम्पली मायोपियामध्ये पेशंटला काय होतं, की ज्याच्यामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू दिसत नाहीत. व्हॉट इज युआयटिस? युआयटिस मध्ये आपण काय होतं? इन्फ्लेमेशन टू द युवेल ट्रॅक ऑफ द आय. इन्फ्लेमेशन टू द युवेल ट्रॅक ऑफ द आय विच इन्क्लूड्स द आयरिस, सिलियरी बॉडीज अँड कोराइड्स. ह्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन होतं. कशाला होतं? आयरिस, सिलियरी बॉडीज अँड कोराइड्स. ओके. लास्ट आहे कंट्युजन. सो व्हॉट इज कंट्युजन? Contusion is close injury. Close injury. So this is not answer. So untreated glaucoma can complicate it to the blindness. Blindness is the correct answer. 40 नंबर बघा. मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ इनर इयर डिसऑर्डर्स. कानामध्ये जे आतमधला जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये इनर इयर डिसऑर्डर्स आपण इनर इयर डिसऑर्डरचे सिम्पटम्स काय आहे? एक नंबरला ऑप्शन आहे प्लुरायटिस, बर्निंग इन द इयर, ब्लिडिंग फ्रॉम द इयर आणि लास्ट आहे
टिनिटस. टिनिटस म्हणजे कानातून आवाज येतो. रिंगिंग, बझिंग अँड हिजिंग साउंड्स फ्रॉम दी इयर्स. काय होतं, इनर इयर डॅमेज झाल्यामुळं हेअर सेल डॅमेज होतात, ऑडिटरी नर्व्हज अफेक्टेड होतात, ब्रेनला फॉल्स साउंड सिग्नल जातात. त्याच्यामुळं टिनिटस व्हायला सुरुवात होते. सो रिंगिंग साउंड्स, हिअरिंग साउंड्स, व्हर्टिगोज ज्याला आपण डिझीनेस म्हणतो, इम्बॅलन्स, नॉशिया अशा कंप्लेंट टिनिटसमध्ये होत असतात. सो प्रोरायटिस इज नथिंग बट इचिंग टू द एक्सटर्नल इयर, बर्निंग इन द इयर्स, इन्फेक्शन असू शकतं, ब्लिडिंग इयर्स होऊ शकतं. त्याच्यानंतर ओटोरेजिया होऊ शकतो. सो व्हेरी कॉमन सिम्पटम ऑफ द इनर इयर डिसऑर्डर इज द tinnitus. Tinnitus is the right answer. Most common sites for the cancer in female reproductive organ. So option number 1 is uterine cervix. Option number 2 is uterine body. Option number 3 is vagina, fallopian tubes. आता आपण बघूया, आपल्याकडं कॅन्सर कॅम्पेन पण चालू आहे महाराष्ट्रामध्ये. सो फर्स्ट ऑप्शन आहे युटेराइन सर्व्हिक्स. सो युटेराइन सर्व्हिक्स हे करेक्ट आन्सर आहे. तर कॅन्सरचं जर पण आपण बघितलं, युट्राइन बॉडी, वजाना आणि फॅलोपाइन ट्यूब्स ह्या पार्टला कॅन्सर, ह्या पार्टला पण होतो. पण आपल्याला विचारलं काय मोस्ट कॉमन साईट, की मॅक्सिमम कोणत्या, तर सर्व्हिक्स मध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याला आपण एचपीव्ही म्हणतो, आपल्याकडे एचपीव्हीचं वॅक्सिन पण आता अवेलेबल आहे. सो एचपीव्ही वॅक्सिन, एचपीव्ही जो व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हा हा युटेराइन सर्व्हायकल कॅन्सरसाठी पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. सो लक्षात ठेवा, एचपीव्ही इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर द फिमेल युटेराइन सर्व्हायकल कॅन्सर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ क्लायंट हॅज अ 30% बर्ड्स ओव्हर हर लेग्स. When she comes to the emergency unit, your priority action is. तर बघा, 30% बर्न आहे, 30% बर्न आहे, पेशंट तुमच्याकडे आलेला आहे. तर अशा वेळेस तुम्ही इमिडिएटली कोणती ऍक्शन घेणार? ज्यावेळेस पेशंट तुमच्या फॅसिलिटीला आलेला आहे त्यावेळेस शरीराच्या मोठ्या पार्ट, 30% म्हणजे खूप जास्त प्रमाणावर बर्न झालेलं आहे, त्यामुळे पेशंट शॉक मध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते. शॉक मध्ये जाऊ शकतो, कारण फ्लुइड लॉस झालेला असतो, त्यामुळं पेशंट शॉकमध्ये जाऊ शकतो. तो पेशंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस सगळ्यात फास्ट तुम्हाला काय करायचं आहे? तर ऑप्शन नंबर 1 काय आहे? क्लीन द वुंड एरिया. ऑप्शन नंबर परफॉर्म एंडोट्रॅकियल इंटुबेशन, डुइंग हेड टू टू असेसमेंट आणि स्टार्ट द आयव्ही लाईन. सो आयव्ही लाईन स्टार्ट करणं हे प्रायोरिटी मॅनेजमेंट आहे, कारण पेशंट शॉकमध्ये जाण्याची खूप शक्यता असते. सो फ्लूइडमुळे पेशंट शॉकमध्ये जात नाही. पण ओन एरिया क्लीन करणं किंवा इंटुबेशन, दॅट इज द सेकंड ट्रीटमेंट. सो टॉप प्रायोरिटी इज IV line. All of the following are the true about the eczema. Okay. All about true about the eczema. एक्झिमा बद्दल बाकी सगळे ट्रू आहेत, फक्त एक ऑप्शन सोडून. ठीक आहे. सो एक्झिमा कॅन कंट्रोल. ऑप्शन नंबर 1 आहे कॅन कंट्रोल, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 बघा, क्लायंट मस्ट कीप फिंगर नेल्स शॉर्ट्स, कारण की ज्यावेळेस तो इचिंग करत असतो त्यावेळेस त्या नेल्समध्ये की नेल्समुळे नेल्स शॉर्ट झाल्यामुळे स्किन डॅमेज आणि इन्फेक्शन कमी होतं. त्याचबरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड्स लागतातच ज्यावेळेस स्किन इन्फेक्शन असतं, त्यावेळेस आपण पेशंटला कॉर्टिकोस्टेरॉइड चालू करतो. सेकंड आहे की इट इज द नेव्हर हेरिडिटरी. हे सोडून हे स्किन इन्फेक्शन इज नॉट अँड इट इज नेव्हर हेरिडिटरी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. सो हे असू शकतं, इट कॅन बी हेरिडिटरी. ओके, सो इज द करेक्ट आन्सर. ओके. Question number 44. Which behavior by the patients indicate the ineffective coping? पेशंट असं कोणतं बिहेवियर आहे
जे आपल्याला समजतं की पेशंटचं कोपिंग हे नॉर्मल नाहीये, दॅट इज इनइफेक्टिव्ह कोपिंग. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे? निग्लेक्टिंग पर्सनल ग्रूमिंग, स्वतःच्या ग्रूमिंगकडे लक्ष देत नाही. लुकिंग ॲट द ओल्ड फॅमिली फोटोज. थर्ड आहे पार्टिसिपेशन इन सिनियर सिटीजन्स प्रोग्राम. त्याचबरोबर फोर्थ आहे व्हिजिटिंग स्पाउस ग्रेव्स वन्स अ मंथ. सो सी, इनइफेक्टिव्ह कोपिंग जेव्हा असतं त्यावेळेस पेशंट स्वतःच्या पर्सनल ग्रूमिंगकडे बिहेवियर लक्ष नसतं. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. लुकिंग ॲट द ओल्ड फॅमिलीज अँड फोटोज, हे हे काही उत्तर होऊ शकत नाही. त्याचबरोबर पार्टिसिपेटिंग इन सिनियर सिटीजन प्रोग्राम ग्रुप, हे इट इज अन नॉर्मल कोपिंग मेकॅनिझम. त्याचबरोबर visiting spouse, it is a normal coping mechanism. So neglecting personal grooming is the correct correct answer. Okay. See, cardiac tamponade, cardiac tampo cardiac tamponade can cause one of the following: spinal shock, cardiogenic shock, hypovolemic shock आणि anaphylactic shock. ठीक आहे. आता बघा, कार्डियक टॅम्पोनॉड मुळे काय होतं? कार्डियक टेम्पोनॉड्स म्हणजे हार्टच्या बाहेरील आवरणाचे जे पेरिकार्डियल सॅक्स फ्लुइड्स रक्त साचून हार्टवर दबाव येतो, जे आपलं हार्टचं स्ट्रक्चर आहे. जे आपलं नॉर्मल हार्टचं स्ट्रक्चर आहे. हे आपलं नॉर्मल हार्टचं स्ट्रक्चर आहे, ह्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं कार्डिओजेनिक शॉक मध्ये पेशंट जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हे स्पायनल शॉक इनकरेक्ट आहे. हायपोव्होलेमिक शॉक, इट इज because of massive fluid loss. Anaphylactic shocks is an reaction. So cardiogenic shock is the correct answer. Cardiac tamponade मध्ये हार्टच्या बाजूला पेरिकार्डियल सॅक मध्ये फ्लुइड किंवा सिरियस फ्लुइड जमा होतं, होऊन हार्टवर प्रेशर येतं, ज्याच्यामुळे पंपिंगसाठी 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 प्रॉब्लेम्स येतात. ओके. देन नेक्स्ट, रुबेला इज नोन ॲज रुबेला. Rubella is also known as measles, German measles, tetanus, whooping cough. ठीक आहे. मिझल्स हा वेगळा आजार आहे. जर्मन टिटॅनस टिटॅनस इज ऑल्सो बॅक्टेरियल डिसीज. आणि whooping cough, इट इज अ रेस्पिरेटरी बॅक्टेरियल इन्फेक्शन. सो जर्मन मिझल हे राईट आन्सर. आता जर्मन मिझल आपण त्याला का म्हणत असतो? जर्मन मिझल म्हणण्याचं कारण काय आहे? तर जर्मन मिझल म्हणण्याचं कारण आहे पिंक टिटॅनस, मिझल्स, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. पिंक क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. पिंकअपचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे बार्डोटेला पर्ट्युसिस. टिटॅनसचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता आहे? तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आणि जर्मन मिझल्स. जर्मनीमध्ये याचं अर्ली डिस्कशन झालं होतं. जर्मनीमध्ये आपण काय म्हणतो, याचं अर्ली अर्ली डिटेक्शन जे आहे ते जर्मनीमध्ये झालं होतं. ठीक आहे. जर्मनीमध्ये. सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट जर्मन मिझल्स. ठीक आहे. कम्युनिकेबल डिसीजेस हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऍसिड फाज बॅसिलाई टेस्ट.
जे पोलिओमायलायटिस अँड टिटॅनस, डिप्थेरिया अँड टिटॅनस, टिटॅनस अँड लेप्रसी, ट्युबरक्युलोसिस अँड लेप्रसी. ह्याच्यामध्ये कोणत्या डिसीजमध्ये ऍसिड फास्ट बॅसिलाई टेस्ट ही आहे ही पॉझिटिव्ह येते. तर बघा आपण बघूयात की ऍसिड ऍसिड बेस ऍसिड फास्ट बॅसिलाई, ऍसिड फास्ट बॅसिलाई. व्हॉट इज ऍसिड फास्ट बॅसिलाई? याच्यामध्ये काय होतं की बॅक्टेरिया आहेत ज्याच्या सेल वॉल मध्ये मायकोलिक ऍसिड वॅक्सिलियर असतो. जे बॅक्टेरिया आहेत त्याच्या सेल वॉल मध्ये मायकोलिक ऍसिड असते. तो टीबी आणि लेप्रसी हे ऍसिड फास्ट बॅसिलाई काय आहेत, कारण की ह्याच्या बॅक्टेरियामध्ये थिक वॅक्सी सेल वॉल असते, ज्यामुळे झील नेल्सन टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये झील नेल्सन टेस्ट जी आहे ती ऍसिड अल्कोहोलने धुतली जात नाही. ऍसिड अल्कोहोलने धुतली जात नाही म्हणून त्यांना ऍसिड फास्ट बॅसिलाई म्हणतात. ठीक आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये ती पॉझिटिव्ह नसते. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ऑल ऑफ द फॉलोइंग रिस्क फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू डेव्हलपिंग नॉन कम्युनिकेबल डिसीजेस एक्सेप्ट अल्कोहोल कन्झम्पशन, फिजिकल इनएक्टिव्हिटी अँड हेरिडिटरी. म्हणजे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, त्याचबरोबर डायबिटीस आहे, असे नॉन कम्युनिकेबल जे डिसीज आहेत ते कशामुळे होऊ शकतात एक्सेप्ट. तर फर्स्ट अल्कोहोल कन्झम्पशन करेक्ट, ह्याच्यामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज होऊ शकतात. फिजिकल इनएक्टिव्हिटी, इमोबिलिटी असेल तर डायबिटीस, त्याचबरोबर हायपरटेन्शन होऊ शकतं. हेरिडिटरीमुळे पण असू शकतं. आता असर्टिव्हनेस इट इज नॉट अ कॉज ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज. सो assertiveness इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मोस्ट अप्रोप्रिएट अप्रोच टू प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल कॅन्सर इज. आता कॅन्सर कंट्रोलचं मोस्ट प्रिव्हेंटिव्ह इंटरव्हेन्शन काय आहे? एक आहे पॅलिएटिव्ह केअर, दुसरा आहे स्क्रीनिंग, तिसरा आहे अर्ली इंटिमेशन्स ऑफ ट्रीटमेंट अँड रिहॅबिलिटेशन. पॅलिएटिव्ह केअर इज द टर्मिनल केअर. Early initiation of treatment is the early initiation of treatment is started after detection. Rehabilitation is nothing but when patients is get recovered from cancer, he has to need rehabilitation. Or screening हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जास्तीत जास्त स्क्रीनिंग करणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कॅन्सरचे डिटेक्शन होऊ शकते. ज्याच्यामध्ये ओरल कॅन्सर्स आहेत, त्याचबरोबर सर्वायकल कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे. तर ह्या सर्वांसाठी मॅक्सिमम स्क्रीनिंग जेवढं करणार तेवढं जास्त प्रमाणात आपण प्रिव्हेन्शन करणार आहे कॅन्सर. ओके. लास्ट बघा आता, मिशन इंद्रधनुष्य कधी सुरू झाले? वॉज लॉन्च टू अचीव. मिशन इंद्रधनुष्य कशासाठी सुरू झालं? ऑप्शन 100% वॅक्सिनेशन अगेन्स्ट कोरोना, रॉंग. 100% वॅक्सिनेशन अगेन्स्ट अँटीनेटल मदर, रॉंग. 100% वॅक्सिनेशन ऑफ चिल्ड्रन, करेक्ट. 100% वॅक्सिनेशन ऑफ HPV, इट इज ऑल्सो रॉंग. आता इंद्रधनुष्य मिशनला सुरुवात कधी झाली होती? इंद्रधनुष्य मिशन जे आहे ते डिसेंबर 2014 मध्ये लॉन्च झालं. ठीक आहे. 2014 मध्ये हे लॉन्च झालं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टार्गेट दिलं होतं की
एकही बेबी, एकही लाभार्थी, बेनिफिशियरी, एकही बेनिफिशियरी जो आहे तो व्हॅक्सिनेशन पासून वंचित राहिला नाही पाहिजे. ईच अँड एव्हरी baby should get vaccinations in everywhere, in all over state. ओके. सो मिशन इंद्रधनुष्य हे कशासाठी चालू केलं होतं आपण? वॅक्सिनेशन ऑफ चिल्ड्रन. सो आतापर्यंत आपण 50 क्वेश्चन्स बघितले आहेत मित्रांनो. तर मला असं वाटतं की मॅक्सिमम आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे अगोदरच्या एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याच्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट वाईज सिरीज आपण घेणार आहे. तुम्हाला अगोदर कोणत्या सब्जेक्टचं कोणता सब्जेक्ट आपण प्रायोरिटीने घेतला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्याप्रमाणे आपण मॅक्सिमम ज्या सब्जेक्टची डिमांड असेल त्या सब्जेक्टच्या डिमांड प्रमाणे आपण लेक्चर अरेंज करू आणि मॅक्सिमम जे ॲस्पिरंट्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत किंवा जे नर्सिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. तो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. सो थँक यू व्हेरी मच. आपण याच्यानंतर कंटिन्यू लेक्चर सिरीज घेणार आहे. तो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. नर्सिंग गुरु मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.